दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांमध्ये वाद दिसून आले. त्याच्यामुळे ही स्थिती गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बघा, काम आणि इलेक्शन याचा काही संबंध नाही. तुम्ही जर बाजूचं उदाहरण बघितलं सुधीर मुनगंटीवारांचं, तीनच मुद्दे आहे. एक नेत्याचे भांडण, एक कार्यकर्त्यांना झालेला त्रास आणि तिसरे मतदारांची अपेक्षा आणि त्याच्याबद्दल झालेली उपेक्षा. जे शहरात काही जे बरे वाईट कामं झाले हे प्रशासकांनी केले आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोट कोणावर दाखवणार? पक्षाचा मला नाही वाटत पक्षाचा विचार होईल, कारण पक्षाची अवस्था पाहिली तर चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू दिसून राहिल्या. की सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं होतं की पक्षाने माझी शक्ती कमी केली आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुधीर भाऊंची शक्ती वाढवू असं म्हटलं होतं. का बसेल, काँग्रेसलाही बसेल आणि भाजपलाही बसेल. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महानगरपालिका निवडणुकीसाठी बिगुल वाजलेला आहे आणि कार्याला सुद्धा वेग आलेला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. कुठले मुद्दे गाजणार आहेत, पक्षांतर्गत वाद कुठपर्यंत जाणार आहेत, कुणाला फायदा होईल, कुणाला नुकसान होईल, जनतेचा कौल कुणाकडे असणार आहे, या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत चंद्रपुरातील ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मुंबई तकवरती स्वागत आहे. मला सांगा सर, काय वाटतं तुम्हाला, यावेळेची निवडणूक थोडी वेगळी वाटून राहिली, म्हणजे अनेक समस्या असतील किंवा अनेक वाद असतील समोर येऊन राहिले आहे, कशी होईल यावेळेची निवडणूक? यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे प्रमुख पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस, या दोन्ही मध्ये अशी गोंधळाची स्थिती दिसून आली. म्हणजे जागा वाटपापासून तर उमेदवारांच्या निवडणीपर्यंत आणि दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांमध्ये वाद दिसून आले. त्याच्यामुळे ही स्थिती गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एकंदरीत महानगरपालिकेत हे सगळं चित्र बघता यावेळेस संमिश्र स्थिती असेल असं एकंदरीत आम्हाला वाटत आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठले मुद्दे गाजणार आहे चंद्रपूरमध्ये? चंद्रपूर महानगरपालिकाचा विचार केला तर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षामध्ये इतक्या अंतर्गत लाथाळ्या झाल्या आहे की उमेदवारी वाटपावरूनही इतका गोंधळ होता की जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची तिकीट कापण्यात आली. असे प्रत्येक प्रभागामध्ये आहे, काँग्रेसचे पण आहे, भाजपचे पण आहे. या सर्वांनी स्वतंत्र अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे आणि त्यांनी वार्डामध्ये प्रभागामध्ये प्रत्येकाने आपलं एक स्वतंत्र पॅनल तयार केलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटते की यावेळेस अपक्ष नगरसेवकांची संख्या तुलनेने जास्ती असेल, कारण ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे 100%, पार्टीला पण माहीत आहे हे उमेदवार निवडून येणार, त्यांची तिकीट जाणून बुजून कापण्यात आली आहे. हे आपले पार्टीमधले स्पर्धक होऊ शकतात किंवा आपल्याला वरिष्ठ पातळीवर यांच्याकडून त्रास होऊ शकतो. या कारणांमुळेच यांची तिकीट कापण्यात आली आहे आणि कोणी कापली, काय कापली, याचं सर्व सविस्तर वृत्तांत रोजच्या वर्तमानपत्रामध्ये येऊन राहिला आहे. तर मला वाटते की अपक्षांची संख्या यावेळी जास्ती असेल. याचा फटका कुठेतरी पक्षांना बसेल की फायदा होईल? दोन्ही पक्षांना फटका बसेल, काँग्रेसलाही बसेल आणि भाजपलाही बसेल. कारण दोन्ही पक्षांनी म्हणजे ज्यांना उमेदवारी जे शुअर शॉट निवडून येतात त्यांचेच तिकीट कापले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही पक्षांना हा फटका आहे आणि दोन्ही पक्षांच्या म्हणजे पदाधिकारी, जे भाजप युमोचा जो पदाधिकारी आहे त्यांनी स्वतंत्र पॅनल तयार केला आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्र पॅनल आपले टाकले आहे. शिवसेनेचे पण स्वतंत्र पॅनल आहे, राष्ट्रवादीचे पण स्वतंत्र पॅनल आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अपक्ष नगरसेवक यावेळेस संख्येने तुलनेने मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस जास्ती राहील. चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर मागच्या काळात भाजपची सत्ता होती चंद्रपूर महानगरपालिकेवरती. आता कामं पूर्ण झाली असतील तुम्हाला असं वाटतं का? कुठली कामं शिल्लक आहे जे करायला पाहिजे? जनतेचा कौल कुणाकडे असेल असं काय वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही एक बघा, काम आणि इलेक्शन याचा काही संबंध नाही. तुम्ही जर बाजूचं उदाहरण बघितलं सुधीर मुनगंटीवारांचं, मूल आणि बल्लारपूर नुकत्याच नगरपालिका जे झाल्या, सुधीर मुनगंटीवारांनी कोट्यावधीची रुपयाचे तिथे कामं केले आहे, परंतु तिथे वेगळे समीकरण झाले आणि पराभव पत्करावा लागला. मुळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो नगरपालिका असो तिकीट वाटपात गोंधळ का झाला, त्याचं मुख्य कारण असं की 4 वर्ष इलेक्शन झालेलं नाही. 4 वर्षापर्यंत अनेक प्रभागात नेत्यांनी सांगितले तुला उमेदवारी देतो म्हणून नेत्यांनी काम केले. त्यांच्या विधानसभेच्या ते निवडणुकीत कामी आले, ते लोकसभेत कामी आले. जेव्हा
त्यांना पर्याय ठरवायचा होता, त्याच्यापैकी एकच उमेदवाराला तिकीट मिळाले. त्याच्यामुळे बाकी लोक कुठल्या छोट्या मोठ्या पक्षात गेले, काहींनी बंडखोरी केली. आता जे चित्र जे तुम्हाला दिसत आहे, काँग्रेस भाजपमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. मागच्या वेळेस 36 उमेदवार भाजपचे होते इथे महानगरपालिकेत 66 पैकी. त्यातल्या अनेक उमेदवारांच्या तिकीट कापल्या गेल्या आहे. काँग्रेसचे 12 नगरसेवक होते, तिथल्या 9 उमेदवारांच्या तिकिटा कापल्या गेलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर ही जी बंडखोरी आहे ही दोन्ही पक्षांना त्रासदायक ठरणार आहे. कारण ज्यांनी 4 वर्ष काम केलं त्या प्रत्येक उमेदवाराची प्रभागात 700-800 मतावर थेट परिणाम टाकण्याची एक कॅपॅसिटी आहे. आणि ते जर रिंगणात उतरले तर जे मुख्य पक्ष आहे त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणात समोर येत आहे आणि विशेषतः म्हणजे दोन्ही पक्षात होत आहे. काँग्रेसमध्ये पण अंतर्गत वाद आहे, भाजपमध्ये पण आहे. पण भाजपचा वाद मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं होतं की पक्षांनी माझी शक्ती कमी केली आहे. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुधीर भाऊंची शक्ती वाढवू असं म्हटलं होतं. तुम्हाला वाटतं का काही शक्ती वाढली आहे, आता त्यांना या ठिकाणी मार्गदर्शनाखाली त्यांचं निवडणूक होतं असं काही वाटतं का तुम्हाला? नक्कीच असं दिसत आहे की शक्ती वाढलेली आहे, पण शक्ती कशी वाढली आहे आणि त्याचा दुष्परिणाम किंवा परिणाम कोणावर होत आहे ते सगळ्यांना दिसत आहे. काय की जर शक्ती वाढली नसती तर पक्षात एक साइडेड काम झालं असतं किंवा वन साइडेड म्हणतो आपण की उमेदवारीची घोषणा झाली असती, पण तसं झालं नाही. त्यांचे लोकांनाही भरपूर उमेदवारी मिळाली आहे. तर शक्ती नक्की वाढली आणि पक्षांनी त्यांचं दखल घेतलेलं आहे. तर त्याच्याबद्दल काही नाही, ते वरिष्ठ नेता आहेत, त्यांनी खूप विकासात्मक खूप काम केलेले आहेत त्यांनी. आणि त्यांच्यासारखे नेता अजून विचार केला तर डेव्हलपमेंट व्हिजन ठेवणारा दुसरा कोणी नेता नाही आहे. नाही, विकासाची काम भरपूर केली आहेत. पण या ठिकाणी आपण बघितलं तर जे उमेदवारी जाहीर झालेली आहे ते उमेदवार जे आहेत ते जोरगेवार यांच्या समर्थक आहेत, जास्तीत जास्त जे आहेत. आणि मुनगंटीवाराचे त्यांनी जे नावं दिली होती ते कापण्यात आली आहे. तर शक्ती कुठे वाढली? एक लक्षात ठेवा की हा कोई मोठा निवडणूक नाही आहे किंवा पक्षाचे चिन्हवर लढणारे जरी असेल निवडणूक तरी की नॅशनल इश्यू याच्यावर काम करत नाही. वार्डात कोण माझ्यासोबत राहते किंवा लोकांसोबत जोडून राहते त्याच्याचकडे पाहूनच लोक मतदान करतात. उमेदवार कोणाला दिली आहे याचा फारसे फरक पडत नाही. कारण की भांडण जर पाहिला तर भांडण काँग्रेसमध्ये आहे, भांडण भाजपमध्ये आहे, भांडण बाकी सगळ्या पक्षात आहे. आणि भांडण नसता तो काँग्रेसचे वेगळे उमेदवार, BJPचे वेगळे उमेदवार, राष्ट्रवादीचे 2-2 पक्षाचे वेगळे उमेदवार, शिवसेना उद्धव सेनाचे वेगळे उमेदवार, शिंदेसेनाचे वेगळे उमेदवार हा राहिले नसते. हे सगळे आहे म्हणून दिसत आहे की सगळ्यात इतके मोठा भांडण आहे. आणि मूल मुद्दा म्हटलं लोकांचे तीनच मुद्दे आहे. एक नेत्याचे भांडण, एक कार्यकर्त्यांना झालेला त्रास आणि तिसरे मतदारांची अपेक्षा आणि त्याच्याबद्दल झालेली उपेक्षा. हेच मुख्य मुद्दे निवडणुकीमध्ये राहणार आहे, त्याच्यावर लोक मतदान करतील. तुम्हाला वाटतं का सुधीर भाऊंची शक्ती वाढली म्हणून? निश्चितच शक्ती तर वाढली आहे, कारण की पार्टी हायकमांड करून त्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक घेण्याचा निर्णय झाला आहे. पण त्यांची शक्ती वाढवल्याने पार्टीला फायदा होणार का, किंवा त्यांचे जे पार्टीमधले रायवल आहे त्यांच्यासोबत त्यांची जे मतभेद आहे त्याचे परिणाम इलेक्शनवर होणार का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता एक पुन्हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे महायुतीचे जे अलायन्स पार्टनर होते, शिंदे सेनेला त्यांनी सोबत घेतलं आहे, आठवले गटाला घेतला पण अजित पवार गटाला सोडून दिलं. काँग्रेसनी पण आपले आघाडीतील जे मित्रपक्ष आहे त्यांना पण वगळलं आणि जनविकास सेनासोबत एका वार्डापुरता का न हो युती केली. त्याचे पण परिणाम येणार आहे. आणि आता सगळे राज्यस्तरावरील जेवढे पक्ष आहेत त्यांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवलेले आहे. म्हणून यामुळे निश्चितच वोट फुटणार आहे आणि विक्ट्री मार्जिनची ते पण कमी होणार आहे. आणि 8.5 वर्षानंतर इलेक्शन होत असल्याने, कारण की जे निवडून आलेले नगरसेवक होते ते सातत्याने काम करत होते, आता त्यांची तिकीट कापली तर त्यांची बंडखोरीचा परिणाम सुद्धा होणारच आहे. जनतेचा कौल कुणाकडे असेल काय वाटतं? कुठले मुद्दे असतील चंद्रपुरात जे गाजणार आहे? हा लोकल इलेक्शन असल्यामुळे मुद्दे काय असतात, आमच्या वार्डातले रस्ते, आमच्या वार्डातले नाल्या, आमच्या वार्डात स्ट्रीट लाईट, हेच मोठी अपेक्षा असते. आणि मग जे काही छोटी फार मोठी मदत जे लागते नगर परिषदेले
तील कामांसाठी तेच अपेक्षाच असतात, हेच मुद्दा राहणार आहे. पण ही जे गोंधळ झाली आहे अंतर्गत वादमुळे, त्याचे परिणाम खूप दूरगामी होणार आहे. काय वाटतं, भाजप की काँग्रेस, कोणाची सत्ता असणार आहे? असं म्हणता येणार नाही. हा काही लोकल निवडणूक आहे. पहिले तुम्हाला सांगितलं की हे निवडणूक काही राष्ट्रीय मुद्द्यावर किंवा राज्यस्तरीय मुद्द्यावर होणार नाही आहे. तर माझ्या वाटत माझ्यासाठी कोण चांगला आहे हे लोक विचार करतील. ते पाहूनच ते मतदान करतील. पक्षाने कोणती उमेदवारी दिली आहे त्याच्यावर काही जास्त लोकांचं भर राहणार नाही. माझ्यासाठी माझ्या वाटत कोण चांगला आहे, कोण काम करते, कोण सकाळी संध्याकाळी फोन केला तर येते किंवा कामासाठी धावते, हाच लोकांची अपेक्षा आहे आणि हाच एक मुद्द्यावर लोक मतदान करतील. नक्कीच काम करणारा उमेदवार निवडून येतील, सहमत आहे का तुम्ही? बिलकुल. जो जनतेच्या संपर्कात असेल रोजच्या व्यवहारात, छोटे मोठे त्यांचे दवाखान्याचे कास्ट सर्टिफिकेट काढते, काही संजय गांधी निराधार योजनेचे कामं करून देईल, असेच लोकांना लोक स्वीकारतात ना. शेवटी जे राजकीय पक्षाचं इलेक्शन जरी असेल तरी प्रत्येक वार्डातली परिस्थिती वेगळी आहे इथली. आणि दुसरा मुद्दा असा की 4 वर्ष जे प्रशासक होता त्याच्यामुळे जो सत्ताधारी पक्ष होता जो भाजप, त्याच्याविषयीची अँटी इन्कम्बन्सी नाही. आता तो मधला जो गॅप आहे ना, तो अँटी इन्कम्बन्सी नाही. जे शहरात काही जे बरे वाईट कामं झाले हे प्रशासकांनी केले आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोट कोणावर दाखवणार की 4 वर्षाचे काही गोंधळ झाला शहरात, त्याला दोषी कोणाला धरणार? हा खरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हे जे इलेक्शन आहे हे लोकल वार्डातल्याच मुद्द्यावर आहे. काय वाटतं, सत्ता कुणाची? सध्या तर काही सांगता येत नाही काँग्रेस किंवा भाजप, कारण मतदारांमध्ये दोन्ही पक्षाबद्दल तीव्र नाराजी आहे. तिकीट वाटपाचा जो गोंधळ दोन्ही पक्षात झाला आहे त्याच्यामुळं दोन्ही पक्षाबद्दल मतदारांमध्ये स्पेशली तीव्र नाराजी आहे. त्याच्यामुळे जो कोणी काम करणारा असेल, मग तो अपक्ष असेल किंवा कोणत्या पक्षाचा असेल, जो लोकांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहतो, धावून जातो, त्यांचे कामं करतो. आणि कामं म्हणजे खूप मोठे कामं नाही राहत, रस्ते, नाली, दवाखाना किंवा इतरही जे काही कामं असेल, जो त्यांना 24 तास उपलब्ध राहतो तो व्यक्ती निवडून येईल, मग तो कोणी असेल. पक्षाचा काही म्हणजे विचार या ठिकाणी होणार नाही? पक्षाचा मला नाही वाटत पक्षाचा विचार होईल, कारण पक्षाची अवस्था पाहिली तर चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू दिसून राहिल्या. तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी पक्षाचा विचार होणार नाही, जनता जी आहे ती जो काम करेल त्यालाच मतदान करेल? चंद्रपूर महानगरपालिकेत मुख्यतः लढत या 2 प्रमुख पक्षांमध्येच होणार आहे, ज्याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेस असेल. भाजप यावेळेस सत्तारूढ राहिलेली आहे मागे, आणि त्यांचे बरेच नगरसेवक महानगरपालिकेत होते. परंतु जर उमेदवारांची पक्षनिहाय यादी जर आपण बघितली तर भाजपनी जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, पण त्या उलट काँग्रेसनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पण शेवटी कसंही असलं तरी ही निवडणूक केंद्रित राहणार आहे त्या वार्डामध्ये काम करणाऱ्या त्या व्यक्तींवर, आणि जे लोक 4-5 वर्षापासून लोकांच्या संपर्कात असतील, लोकांची छोटी मोठी कामं करत असतील, अशाच लोकांना, मग ते पक्ष कोणताही असला तरी, आणि अशाच लोकांना या मतदार आपल्या मतदान देतील असं एकंदरीत आहे. आणि ते नेहमीप्रमाणे राहत आहेत तसंच. बिलकुल, आपण बघितलं की चंद्रपुरातील पत्रकारांचं काय मत होतं, आणि एकंदरीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत पक्षांतर्गत वाद असेल किंवा मतदारांना निवडण्यात येणारा घोळ असेल, या संभावाचा संपूर्ण विषय आहे, हा महत्त्वाचा ठरणार आहे. आणि त्यामुळे जनता कुणाला कौल देईल यासाठी आपल्याला वाट बघावं लागणार आहे. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक.